कर्जतच्या हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त. आमदार जगताप आणि पडळकरांच्या दबावानंतर मोठी कारवाई. कर्जत शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण अखेर 26 मे 2025 रोजी स्थानिक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. या अतिक्रमण विरोधी कारवाईपूर्वी अखंड हिंदू समाजाच्या वतीने 10 दिवसांचे बेमुदत उपोषण आणि 16 मे रोजी कर्जत बंद आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा सक्रिय सहभाग होता. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मध्यस्थीने आणि प्रशासनासोबतच्या बैठकीनंतर अखेर सोमवारी सकाळी कारवाईला सुरुवात झाली. कर्जत शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात गेल्या काही काळापासून अनधिकृत अतिक्रमण वाढले होते. मंदिर परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी आणि अतिक्रमण हटविण्यासाठी अखंड हिंदू समाजाने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शुभम माने, चैतक परदेशी, राहुल म्हस्के, महेंद्र गोडसे, शशिकांत बोगाने आणि स्वाती बोगाने यांनी 14 मे 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला व्यापक पाठिंबा मिळाला आणि 16 मे रोजी अखंड हिंदू समाजाने कर्जत बंदची हाक दिली. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेत प्रशासनाला अतिक्रमण हटविण्यासाठी अल्टिमेटम दिला. या आंदोलनामुळे कर्जत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.